सर्व श्वान पालकांना माझा नमस्कार. आता आपण सध्या जो वातावरण आहे, उन्हाळा चालू झाला आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपल्या श्वानांची किंवा डॉगची काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यावरती आज मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यात की उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा काय होते, उष्माघात. तर उष्माघात कशामुळे होतो की हे उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे ज्या काही विदेशी जाती आहेत किंवा आपल्या देशी सगळ्यांनाच उन्हाचा त्रास होतो. तर त्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, तर त्यासाठी अगोदर पहिल्यांदा आपण समजून घ्या उष्माघात. उष्माघात हा रोग म्हणजे काय, रोग आहे का उष्माघात हे काही एखादी कंडिशन आहे. तर हे एक कंडिशन आहे की उष्माघात जे आहे ते आपल्याला ऊन जास्त लागले तर त्याच्यामुळे होते. तर सगळ्यात पहिल्यांदा काय उष्माघात कधी समजायचं आपण, तर शरीराचे तापमान जे आहे ते 106 डिग्री फॅरनहाइटच्या वरती जर गेले तर त्याला आपण उष्माघात म्हणतो. पण हे टेम्परेचर आपण कसं मोजणार, तर त्याच्यासाठी आपल्याला दवाखान्यात, पण आपल्याला त्याच्या अगोदर एक श्वान मालक म्हणून त्याचे जे काही लक्षणं माहीत असले पाहिजे किंवा त्याचे कारणे काय. तर आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा काय, तर उष्माघाताची कारणे काय. तर उष्माघाताची कारणे की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण आता आपल्याकडं श्वानांना बऱ्याचदा स्लॅबवरती एखाद्या रूम मध्ये ठेवलं जातं, बंद रूम मध्ये. जर एखाद्या बंद रूम मध्ये किंवा तिथं हवेशीर जागा नसेल, खेळती जागा नसेल, तर त्याच्यामुळे सुद्धा उष्माघात होतो. दुसरं, बऱ्याचदा आपण जर आपल्या डॉगला कुठं बाहेर घेऊन चाललो असेल तर कारमध्ये आपण त्याला काच बंद करून ठेवतो थोडंसं, तर कधी कधी ते सुद्धा उष्माघात, ते जी कोरडी हवा जाते त्याच्यामुळं शरीराचे तापमान वाढून त्याच्यामध्ये उष्माघात होतो. आणि काही विदेशी कुत्र्याची जे जाती आहे, थोडक्यात ज्यांची की श्वासनलिका छोटी असते, आपण थोडक्यात त्याला ब्रॅचिसेफेलिक ब्रीड असं म्हणतो, की ज्यांचे नाकाची आणि श्वासनलिकेची रुंदी कमी असते. त्यातल्या काही जाती म्हणजे महत्वाची आहे जात पग जात. दुसरी आहे की आपले जे बुलमस्टिफ आहेत, पिटबुल आहेत, ह्या जे आहेत, तर ह्या सगळ्या जाती जास्त त्या रोगासाठी बळी पडतात, कारण त्यांना ते श्वासनलिका छोटी असल्यामुळे श्वास घ्यायला जास्त त्रास होतो आणि कोरडी हवेमुळे त्यांचं लाखणं जास्त वाढतं. लाखणं जास्त वाढल्यामुळे त्याचं तापमान जास्त वाढतं. तर हे जे आहे त्याची काही कारणे आहेत. दुसरं की आता हे झाले कारणे, पण आता आपल्या डॉगला उष्माघात झालाय तर हे आपण कसं ओळखायचं, तर त्यासाठी काही एक श्वान पालक म्हणून आपल्याला त्याच्यातले काही लक्षणं माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याच्यातली लक्षणं मुख्यतः सगळ्यात पहिल्यांदा काय की त्याची लक्षणं म्हणजे उन्हाळ्यामध्ये डॉग लाळ गाळणे हे कॉमन आहे, पण लाळ जर खूप जास्त प्रमाणात गाळत असेल तर समजायचं की काहीतरी ॲबनॉर्मल आहे. दुसरं की त्याचे लाखणं खूप वाढतं, लाखणं खूप वाढल्यामुळं शरीराचं तापमान पण वाढतं. तिसरं की हृदयाची गती वाढते. चौथं आहे की त्याच्यामध्ये एकाएकी तापमान वाढल्यामुळे झटके येण्याचं प्रमाण वाढतं. तर बऱ्याचदा काही काळासाठी छोट्याफार झटक्याचे आपण त्याला झटक्याचे काही वेळेस आपल्याला अनुभव येतो. दुसरं की काही डॉग जास्त तापमान वाढलं नसेल तर काही लक्षण दाखवत म्हणजे लघवी कमी करणे किंवा लघवी न करणे किंवा लघवी जास्त पिवळी होणे, ही त्याची आहे. काही डॉग मध्ये डोळे लाल होतात. तर आणि काही डॉग तर एकाएकी शॉक मध्ये जातात किंवा कोमामध्ये जातात, तर त्यावेळेस आपल्याला कळत नाही. तर हे काही त्याची लक्षणे आहेत, जेणेकरून आपण ह्या लक्षणे जर दिसलं तर तात्काळ आपण त्यासाठी पशुवैद्यकाची मदत घेऊन आपण, पण पशुवैद्यकापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर बऱ्याचदा की एकाएकी डॉग जर शॉक मध्ये गेला किंवा कोलॅप्स होऊन खाली पडलाय, तर अशा वेळेस आपल्याला तिथपर्यंत जायला सुद्धा खूपदा चान्स भेटत नाही. तर तशा वेळेस काही प्रथम उपचार श्वान मालकानं एक लक्षात ठेवले पाहिजेत. काही प्रथम उपचार म्हणजे जर आपल्याला असे काही लक्षणं आढळून आले तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला अंगावरती पाणी टाकायचं, पूर्ण त्याचं अंग भिजवून घ्यायचं. तर त्यानं काय होईल की त्यानं तापमान कमी होण्यास मदत होईल. दुसरं की त्याला जर एखाद्या कोंदट ठिकाणी असेल तर त्याला पहिल्यांदा हवेशीर ठिकाणी आणून ठेवायचं. हवेशीर ठिकाणी आणून ठेवल्यामुळं
तापमान हळूहळू कमी व्हायला लागेल. तर हे प्रथम उपचार आपण बऱ्याचदा काय होतं की ठीक आहे, हे प्रथम उपचार झाले, थोडंसं टेम्परेचर खाली आलं, पण आपण एखाद्या पशुवैद्यकाला बोलवतो. पशुवैद्यकाला बोलवल्यानंतर जर आपण प्रॉपर त्याला पूर्ण जरी त्याची हिस्ट्री सांगितली नाही, तर तशा वेळेस बऱ्याचदा चुकायची होती की ताप जास्त दिसल्यामुळे तापीचं इंजेक्शन दिलं जातं. तर त्याला पूर्ण हिस्ट्री सांगणं गरजेचं आहे. नाहीतर कारण ह्या हीट स्ट्रोकमध्ये किंवा उष्माघातामध्ये तापीचे इंजेक्शन देऊन काही फायदा होत नाही, उलटा त्रास होण्याची शक्यता असते. काही लोक की ठीक आहे की गरमी आहे किंवा उष्माघात झालाय, तर त्यासाठी मग बऱ्याचदा आपल्याला वाटतं थंड थंड एकदम दिलं तर आपण तर बरेच जण बर्फाचं पाणी टाकतात. तर बर्फाचं पाणी कधीच टाकू नका, कारण बर्फाचं पाणी तर टाकलं तर आपण त्याला पेरिफेरल वासो कन्स्ट्रिक्शन म्हणतो. तर त्याच्यामुळं काय होतं की तापमान खूपच खाली उतरायला लागते आणि ते खूप जास्त खाली जाणे धोक्याचं असतं. तर त्यासाठी बर्फाचं पाणी वापरायचं नाही, साधं थंड पाणी किंवा साधं पाणी त्याला वापरायचं. हे काही झाले प्रथम उपचार. आता आपल्याला उन्हाळ्यासाठी काही मी श्वान मालकांना, श्वान प्रेमींना काही टिप्स देऊ इच्छितो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर काय, तर आपण लहान पिल्लांची खूप याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण लहान पिल्लांना वरती पिंजरा वगैरे केलेला असतो, तर आपण त्या स्लॅबवरती ठेवतो, तर किंवा एखाद्या रूम मध्ये ठेवतो, तर तिथं त्या रूमला हवेशीर रूम असणे गरजेचं आहे किंवा तिथं फॅन असणं गरजेचं आहे. नसेल तर पिल्लांसाठी ऊन लागल्यावरच उष्माघात होतो असं काही नाही, तर त्याच्यासाठी फक्त गरम हवा किंवा कोंदटपणा सुद्धा त्याला घातक ठरू शकतो किंवा त्याच्यामध्ये ते दगावण्याची शक्यता असते. कोरडी हवा सुद्धा त्याला उष्माघात मध्ये नेऊ शकते, तर त्याच्यामुळे पण उष्माघात होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आणि जे मी पहिलं सांगितलं ब्रॅचिसेफॅलिक ब्रीड म्हणजे ज्यांची श्वासनलिकाची अंतर कमी आहे, जसे की पग वगैरे, तर मुख्यतः पग वगैरे. आणि काही अशा जाती आहेत की जे त्यांचं मूळ जे आहे ते थंड प्रदेशातून आलेलं आहे, जसं आहे की लॅब्राडॉर, सायबेरियन हस्की. तर ह्या सगळ्या जाती थंड प्रदेशातून आले, त्यांच्यासाठी हे तापमान खूप जास्त आहे, तर त्यांना पण आपण हे वारंवार काळजी घेतली पाहिजे. तर त्यांच्यासाठी काय, तर आपण काय करू शकतो, कूलर लावू शकतो. एसी असेल तर फार उत्तम, नसेल तर कूलर असेल तर. पण कूलर लावताना काळजी घेतली पाहिजे, कूलरच्या एकदम समोर श्वानाला ठेवून उपयोग नाही. तर कूलरची बाजू भिंतीकडे करायची, जेणेकरून रूम फक्त गार पडली पाहिजे. आपला मुख्य ते काय की ते त्याचं तापमान कमी ठेवायचं किंवा रूमचं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा कमी ठेवणे, हा त्याचा मुख्य आहे. दुसरं की त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण थंड द्यायचं म्हणलं तर मग फ्रीज मधलं पाणी देतो किंवा फ्रीज मधले पदार्थ देतो, तर ते शक्यतो देऊ नये, टाळावे. कारण एकाएकी फ्रीज मधलं पाणी किंवा पदार्थ दिल्यामुळे की त्यांना एकाएकी सर्दी होण्याची शक्यता असते. तिसरं की आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण द्राक्षे खायला देतो, तर द्राक्षे थोड्या प्रमाणात ठीकच चालू शकतात, पण आपल्याला त्याला थोडं कधी होतं आणि जास्त कधी होतं हे कळत नाही. तर जास्त प्रमाणात जर द्राक्षे दिले गेले किंवा खाल्ले गेले, तर त्याच्यामध्ये मूत्रपिंड जे आहे ते निकामी होण्याचं एक कारण बनू शकतं. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण आपण थोड्याशा पाळल्या पाहिजेत की काय द्यायचं. दुसरं सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे काय की सकाळी 9च्या आत, म्हणजे ज्यावेळेस आपण सकाळी 9च्या आत आणि संध्याकाळी 7 नंतर जेवायला द्यावे मोठ्या श्वानांना. छोट्या श्वानांना दर 4 तासाला थोडं थोडंसं दिलं तरी चालतं. आणि दुपारच्या वेळेला जर सवय असेल किंवा कमी वयाचे डॉग असतील तर त्यांना दूध वगैरे देणं ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. तर आणि याच्या पलीकडे पण काय की जे थंड प्रदेशात जन्मलेले किंवा त्या तिथले मूळ असलेले काही डॉग जे आहेत, ज्यांचे केस खूप दाट आहेत किंवा ज्यांचे केस खूप लांब आहेत, अशा लांब केसाच्या डॉगला किंवा कॅट्सला, जसे पर्सियन कॅट वगैरे, यांना जर आपल्याला वाटतं की खूप त्रास होत आहे, तर आपण त्यांना पशुवैद्यकाच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची क्लिपिंग करू शकतो. क्लिपिंग म्हणजे काय, तर अंगावरचे केस काढून घेणे. तर त्यांच्या त्या निगराणीखाली आपण ते क्लिपिंग करून घेऊ शकतो. तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की आपण काळजी घेतली तर आपण आपल्या श्वानांचे प्राण वाचवू शकतो. तसेच यासोबत मी असे आवाहन करेल की आपल्या सोबत समाजामध्ये
आपले कम्युनिटी गार्ड ज्याला म्हणतो, जे की आपण ज्याला स्ट्रे डॉग म्हणतो किंवा मोकाट कुत्री म्हणतो, यांना पण तेवढाच हक्क आहे की आपण त्यांना अन्न तर ठीक आहे आपण देत असतोच, पण ह्या दिवसामध्ये पाणी जास्तीत जास्त द्यावे. कारण आपण जसं आपल्या पाळीव श्वानांना समोर 24 तास पाणी ठेवतो, उन्हाळ्याच्या दिवसात तर जरूर ठेवावे. त्यांना ज्या वेळेस गरज वाटेल त्या वेळेस त्यांनी पाणी पिलं पाहिजे, नाहीतर फक्त जेवतानाच पाणी असं शक्यतो करू नये. उन्हाळ्याच्या दिवसात 24 तास त्याच्यासमोर पाणी ठेवावे. तसंच आपल्या जे कम्युनिटी डॉग आहे, गल्लीतले डॉग आहेत, मोकाट कुत्रे आहेत, त्यांना पण आपण एक माणुसकीच्या नात्याने त्यांना आपण पाण्याची व्यवस्था जर केली तर अजून सुंदर राहील. तर कारण आपण बघतो की आपण एवढी सगळी काळजी आपण आपल्या पाळीव प्राण्यासाठी घेतो, पण निसर्ग ह्या सगळ्या मोकाट प्राण्यांची काळजी घेत असतो. प्राण्यांनाही ते एक नैसर्गिक ज्ञान असतं की उन्हाळ्याच्या दिवसात कुठं बसायचं, तर त्यांची ती जागा शोधतात. बऱ्याचदा पाण्याचा अभाव आहे, काही ठिकाणी पाण्याच्या अभावामुळे त्यांना पाणी भेटत नाही. तर डिहायड्रेशन झाल्यामुळे किंवा अंगात पाण्याची कमतरता झाल्यामुळे सुद्धा उष्माघात होऊ शकतो. तर आपण आपल्या प्रेमळ पाळीव श्वानांसोबतच आपण मोकाट श्वानाचंही संगोपन करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असला तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.